ही नाद वेब सिरीजची हिरोईन रमा लांजेकर आणि सगळी टीम आणि अभि म्हणजे ज्याच्यात लीड केलेला आहे नादमध्ये तो, माझ्यासोबतचे फोटो आणि त्याचा खुन्नसमध्ये असलेला प्रतीक आणि 7+8 अकॅडमीच्या बाकीच्या सगळ्या स्टुडंटसोबत आम्ही आलेलो आहे आज पार्टीला. अभिच्या पार्टीला मी त्याच्या बर्थडेला टाकलं होतं की मस्तपैकी आम्ही मस्तपैकी तेव्हा टाकलं होतं की अभिची बर्थडेची पार्टी आज आहे, तो आज उगवलाय. आणि बघा अभि आमच्या सोबत आहे, निखिल पण आहे, अभि आहे, बग्गी आहे आणि गणेश दिसला का तुम्हाला? कमेंट मध्ये नक्की सांगा. मज्जा येते मला, मज्जा येणार आहे गणेशला रोस्ट करायला. आणि मी कशी दिसते ते पण सांगा कमेंट मध्ये. चला आता आपण भेटूयात पिकॉकवर, बाकी सगळे पुढे गेलेत. काय म्हणलं? तुम्ही छान दिसताय. आता असं बंदूक डोक्यावर ठेवल्यासारखं का बोलतोय? मग अशी बोलला त्याला पण लागला. फ्लो मध्ये असतो. अहो तुम्ही छान दिसताय म्हणलं आमच्या सगळ्यांपेक्षा. गणेशचा तर प्रश्नच येत नाही सगळ्यांच्यात. आव्या पंढरपूरवरनं लेट आलाय म्हणून लेट निघाले आणि आपल्याला प्रोजेक्टर वरती आपला पहिला एपिसोड बघायचा आहे. सो फर्स्ट एपिसोडचं स्क्रीनिंग आहे नाद वेब सिरीजचं. कळलं का? तुम्ही एपिसोड बघितलं असेल तर लगेच जाऊन बघा, चॅनल वरतीच आहे. सरळ पुढे आपल्याला पुढे जायचंय मेन रिसॉर्टच्या इथं. आम्ही आलेलो आहे बघा पिकॉक मध्ये आणि गाण्याला मी चापटणार आहे. गाण्या नीट वाग नाही तर चापटीन. बघा आता गाण्याला कशी चापटते. स्टे ट्यून फॉर गणेश चापटिंग. दिसली का मी पिंक पिंक? फ्रीस्टाईल फायटिंग बरोबर. येस, फ्रीस्टाईल फायटिंग करूयात आपण. हा काय म्हणला कुठे गेला? कुठे गेला? इकडे ये. काय म्हणलास? माहित नाही असं वाटतं रिसेप्शन डायलॉग थांब. हे बघा हिरोईन थांबली आहे स्वागताला आपल्या. हाय रमा. अगं तू साडीमध्ये एकटी छानली पाहिजेस की नाही? मग विषय आहे का? नाद वेब सिरीजचे हिरो हिरोईन व्हिलन कुठे? अरे व्लॉग बघा इथं व्हिलन आहे कसा. अरे काय यार, काय किती एडिट करायला होतो हा व्लॉग माणूस. ते बोलतात की इकडेच बसू शकतात तिकडे. हो त्यांनी आधी सांगितलं, ते बोलले की इथं लावून देतो म्हणून. थांबा मी त्यांना कॉल करते. आय ब्लॉगर. हिरो हिरोईन व्हिलन कुठे? अरे व्लॉग काय किती एडिट करायला होतो हा व्लॉग. तर आम्ही पोहोचलेलो आहे पिकॉक मध्ये आणि आता थोड्या वेळातच आपण एपिसोड बघणार आहे. तर तुम्ही बघितलंच असेल आधीपासून आम्ही कितीच पार्टीज केल्यात इकडे. खूपच छान ॲम्बियन्स आहे. हे बघा त्यांनी खायला चालू केलेलं आहे. खूप भूक लागली. आम्ही सकाळपासून काही जेवलो नव्हतो. दॅट द स्पिरिट. प्लीजच खोटारड्या थापाड्या. आम्ही बाहेर गेलतो नाही पाणीपुरी दिले राजवाडे. अरे मेथीची भाजी आणि चपाती कोणी खाल्ली? काय रे माझी रिॲक्शन कशी होती? झुप. सोडून का पाणीपुरी? कुठे गेले? गण्यानं ब्लॉग मध्ये बघा आल्या रे मला काय म्हणाला ते. काय म्हणाला? बघ ब्लॉग मध्ये बघ. हा तो मुलगाला बघ परत. काय रे प्रतीक चिडका प्रतीक नाही. आई आवाज नाही जाते. आवाज नाही जाते. अरे खाली काय भांडत बसलाय मला सोडून का गेला. हॅलो का काय झालं? पडलं काहीतरी का तो पडला. प्लीज सर. प्लीज मॅन, त्या ऋषभ साठी आहे ना माझं स्टोरेज फुल करून खाली जा ना.
येऊ नको, पाण्याची बॉटल आणायची आणि ग्लास आणि एक ग्लास सरांना पाहिजे. मग तू विचार कर ना. कशा बाबतीतला विचार कर, कसा बोलला परत एकदा. मी त्याला फोन लावला, अरे म्हटलं ऋषभ असा सईचा ऍक्सिडेंट झाला नाही का, काय सीन आहे कायच नाही. मग ऋषभ होते, अरे प्रतीक खूप वाईट वाटतं रे तुझ्याबद्दल, तू किती भोळा आहेस. हा? अरे तुला माहिती ना त्याला रोज काय ना काहीतरी होत असतं ना. आज तो मरतोय, उद्या कोणतरी दुसरं मारतोय, परत तिसरं मारतोय. तू फोन ठेव. काय मला 100% मला नव्हतं माहिती आज सूत्रधार आहेस तुला. मी ओळखतो त्याला, 4-5 वर्ष झालं ओळखतोय. अरे पण प्रँक होता. मला असं वाटलं मीच घाण केली, मीच सकाळी भेटलो. पण प्रँक असू दे ना. ह्यानं आधी घात केलेले काय? अचानक झालं, अचानक भेटलास तू. ऋषभ काय म्हटलं बघ, घ्या काय प्रँक असू दे ना, तू स्वतःच्या आयुष्याबद्दल कशाला म्हणजे हे करतोस काय. तू असं बोलतो की असं नाही की वाटत तू खोटच बोलतोस. म्हणजे काही असू दे. वाघे मी कुत्री बोलतो म्हणून तो त्याच्या पप्पांसोबत बोलत नाही. काय बोलशील याच्यावर? हे ठेवा माझ्या मोबाईल मध्ये प्लीज. काहीच बास आता ह्यांचं हे कधी संपणार नाहीये, कळालं का? तर आता आपण काले जाऊयात बघायला. आता जेनी तुला माझ्यापाशी यायला फोर्स केलं. ऋषभ एकदा माझी ऍक्टिंग होऊन जात. अगं मला नाही घ्यायचं ना. अरे मला घे ना. बाबू एक नाही ती गाठ घालते. ही चांगली आहे, याचा कलर बघ एकदा. कसला आहे हो? ट्रॅव्हिस स्कॉट आहे. तिला गाडीचा आहे का स्टार्टर? शांतीचा क्रेटाचा आहे. ते नाही ट्रॅक्टर. शांत हसण्यावरनं पण रोस्ट करतात सिरियसली. एकदा ऍक्टिंग होऊन जाते, एक दुसरं वाक्य. बाबू अरे चेष्टची चेष्टा नाही माझ्या. 500 घे तुम्ही तरी उठ. यू स्टँड अप. सो चीप. कोणाचा आलाय? दाखव पटकन, दाखव. नवीन गर्लफ्रेंडचा. दाखव. हा मम्मी तिकडे दे माझ्याकडे. जायचं खाली. चला. कोण आहे रे? मैं तुला फडका आता हूँ. कोण आहे? तिला सांग मी सारखं. तुम्ही दोघं आजी म्हणते ना ती आजी तुमची दोघांची. आम्ही जाऊ. तू काय म्हणत होतास? तिला काय सांग काय? तिला सांग त्रास देऊ नको म्हणून. इकडे दे फोन लावून परत माझ्या भाषेत बोलतो. रेड आहेस का? गाईज लाईट कसं लावा? प्रोजेक्टर वर काय बघणार? ते जर त्याला माहिती असतं. हा जाऊयात. चला गाईज, आता आहे बघा इथं बग्गी आहे. इथे आपले नाचचे DOP आहेत प्रीतम सर, आणि इथे आहे हिरोईन रमा, आणि विलन आहे प्रतीक. विलन कसा? गाव शांत आहे कारण बाबुरावर कर्ज जास्त आहे. करतात नाही हो काय, बाहेर निघा ना. आणि इकडे आहे हिरो. कुठे गेला? अरे हिरो गायब झाला काय? अरे हिरो कुठे गेला? हा आहे इथे, बर्थडे बॉय कम हिरो अभिजित थेट फ्रॉम पंढरपूर. चला, तर आता आपण इथे प्रोजेक्टर कनेक्ट केलेला आहे आणि आता आपण बघणार आहोत एपिसोड फर्स्ट, पहिला एपिसोड. तू बघितलायस का? हो. बघितलीस का नाद? कोण आवडलं? रमाने ऍक्टिंग एवढी गोड केली, एवढी छान दिसते ती स्क्रीनवर. प्रेझेन्स ऑफ माइंड गुड. नाही ते आता कटच्या आधी तुम्ही लक्ष नव्हतं, मी विचारलं आणि तो मला सगळ्यांची मेस केलं. ऑफकोर्स रमाची. हे सगळं स्क्रिप्टेड आहे.
ओके. एक क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. आमच्या नाद वेब सिरीज मधलं एक कॅरेक्टर जे तुला आवडलं असतं प्ले करायला. मला बघितलास का आधी एपिसोड निर्लज्ज बघितलंय माणसा? खरं सांग. हो तर म्हणजे स्विच करू शकतो आम्ही, असं कुठलं कॅरेक्टर आहे तुझ्यासोबत? शंतनू. ओ ग्रेट. फायनली कॅरेक्टर त्याचा मित्र आहे तो, त्यांची जोडी होती कॉलेजमध्ये. येस. काय सँटा बँटा. तो दिसलाच नाही. हा नाही, छान करू शकला. नाही पण नाच म्युझिक पण मला खूप आवडलं. खूप छान. सांग बरं कोण आहे म्युझिक डिरेक्टर? नाव गाणं सांग खूप त्याचं. छान आहे. आर्टिस्ट मी आता बोलले जस्ट, मी जस्ट बोलले मॅडी नायर. मॅडी नाही. खूप छान. ओके. रमा. येस. यांना पण विचार. हे आहेत आमचे डिरेक्टर सर, होल अँड सोल ऑफ नाद. त्यांना काय क्वेश्चन विचार? सर तुम्हीच मला विचारा. होल अँड सोल नाचची तू आहेस रमा. नो. ओव्हर जास्त होतंय. नाही खरं ऍक्च्युली खरंय. पण आता रमाच क्वेश्चन्स विचारते, तर डिरेक्टर सरांना काय क्वेश्चन विचारणार आता हे बघूयात. ऑनेस्टली की सेट वरती तुमचा आवडता कलाकार कोण होता? रमाला अंजेकर. लमा. लमा. चांगलं काम करतो. Yes. म्हणजे ज्यांनी तुम्हाला जास्त त्रास नाही दिला. एक्झॅक्टली. वाव. इमोशन्स पण मी नक्की त्रास दिला, कारण की माझा पहिला अटेम्प्ट होता त्यामुळे. छान केलं पण कमी त्रास दिला. इमोशन्स, डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा वेळेत तिथं सीनला उभं राहणं हे चांगली गोष्ट आहे ना. खरंच ग्रेट. हे हा ग्राउंडवर म्हणजे राहून काम करणं, जमिनीवर राहून काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. माझी पण रमा फेवरेट ऍक्ट्रेस आहे. खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर कसं असतं की मी असं केलं, मी तसं केलं, मी असं आहे तसं, त्यापेक्षा छान ओके मी करते, काय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या बाबतीत रमा छानच दिसते त्याच्यात. बाकी कोणी सगळेजण असं म्हणत तब्येत वाढली, पण मला नाही वाटत. एज नुसार करेक्ट तब्येत आहे रमा. रमा तर नेक्स्ट क्वेश्चन कोणाला? इकडे जाऊ, इकडे पप्पी सरांकडे. सो हे आहेत सातारमधले नामांकित रॅपर. तर मला तुम्हाला आता एक चॅलेंज द्यायचं आहे की आमची जी नाद वेब सिरीज आहे त्याच्यावरती तुम्ही काहीतरी एक फ्रीस्टाईल करा. मस्त. अब कैसा? दोन लाईनी बोलतो आता नाही का? हा नादबद्दल. हा. यो. बोल. काय चाललं? हा स्टार्ट. यायचं होतं हॉटेलवर लवकर. श्रावणी मॅमने आवरायला केलं लेट. आमचं प्लॅनिंग झालं बाद. आणि आमची वेब सिरीज बघा तुम्ही युट्यूबला जाऊन नाथ. खतरनाक. मला त्या जणात प्रत्येक तू जोरात पाद नका करू इथं वाद. अरे सोबत मला कॅरेक्टरचा पण रिव्ह्यू द्यायचंय. मला बाब्याचं कॅरेक्टर आवडलं प्रत्येकचं. हो ते तर पर्सनली काल कॉल करून सांगलं काय शॉर्टला बघू शकता तुम्ही. फुल पॉवर नाही का म्हणजे प्रॉपर बाबू. फुल पॉवर. पॉवर. अरे गाईज तुला पॉवर आली. जी. रमा नेक्स्ट क्वेश्चन. झालं ना, पहिलाच होता. हिरोला विचार. हिरोला. हा. तर नमस्कार प्रेक्षकांनो. आता हा माझा सिरीज मधला हिरो आहे. मला एक ट्रिकी क्वेश्चन तुला विचारायचा आहे की मला म्हणजे मी तुझी हिरोईन आहे, त्याच्या जागी तुला दुसरी कोण हवी असती तर ती कोण असती? ऑब्विसली 1 मिनिटात पण नाही विचार करणार, श्रावणी मॅडम. ग्रुप मधली कोणती? अच्छा. आय थॉट मी तशी लिमकर वगैरे नाव घेतोय का काय? नाही पण रमा आहे ती बेस्ट. रमा इज माय ऑलवेज फेवरेट ऍक्टर. आणि रमा खरंच छान करतीये. मला इतकं आवडलं तिचं काम. आणि तिच्यासोबत सगळ्यात अनएक्सपेक्टेड होतं ते म्हणजे प्रतीकचं. म्हणजे मी अभिकडून एक्सपेक्टच करत होते की तो स्टुडंट आहे तर आता करेलच, पण अनएक्सपेक्टेड प्रतीकचं होतं. प्रतीकचं. मला अजून एक क्वेश्चन विचारायचा अभिला. ऑफकोर्स तो आपला लीड आहे, सो त्याला अजून जास्त क्वेश्चन्स की मला म्हणजे अमृताला 5 शब्दांमध्ये डिस्क्राईब कर. 5. येस. डिलीट. अमृताला. रमाला नाही, अमृताला. येस. अमृताने मला पूर्ण सिरीज मध्ये अशी नाही का प्रेमाची म्हणजे हाव दाखवली की अरे वाव, म्हणजे एवढ्या दिवसांनी ती मैत्रीण आली मला भेटायला की प्रेम वगैरे. 5 शब्द.
5 शब्द. अमृता तुला काय वाटते? 5 शब्दात सांग. 5 शब्द विचार करून. ठीक आहे. गोड, कडू, आंबट, तिखट. सही आहे. 5 पाहिजे. ऑल इन वन. अजून एक. खारट नको बोलू आता. खाडूस खाडूस. ऋषभचं बोलताय का तुम्ही? अमृता. आता सही ना. साबरट. सई. तू जे म्हणतोस ना की तू आपला एकदम कट्टर मेंबर आहेस, रोज श्रावणी आमच्या इथं असतोस, तर आता नाद वेब सिरीजचं जे टायटल ट्रॅक आहे ना त्यातला 2 लाईन्स बोल. ब्रो नाही आएगा उसको नहीं आएगा. अहो, मी आताच गाणं ऐकलेलं ते. हा, बोल. सांग मग सांग. चिटिंग चिटिंग चिटिंग. तुझ्या हात गुंतला. अरे ब्रो ए, गाणं कोणाचं आहे? गाणं कोणाचं आहे? जीव हा तुझ्यात गुंतला. नाचचं बोल. आदू आदू म्हणजे ह्याला नो पॉइंट्स. हा हरलाय सगळ्यात. एक बुक्की जोरात. गाणं आहे ना, मी घरी गेल्यावर पूर्ण पाठ. कारण का मला सांगायचं काय, आमचं नाचचं जे टायटल ट्रॅक आहे ना ते खूप कमाल आहे. सगळ्यांचं ऑलमोस्ट असं नाही का तोंडात बसलंय. तेच मला बघायचं होतं की हा जो रोज असतो बघत असतो तर ह्याच्या किती तोंडात बसले. तो जरा विचारत आहे त्याला जरा वेगळाच नाद लागला त्याला. ए, नाही नाद लागलेला आता. काय शी. आउट ऑफ सिलेबस. आउट ऑफ हा सिलेबस. हा. जैतून यार क्यूट आहे बघल. जैतून आता इथे मिसिंग आहे म्हणजे ती नाहीये. सो ऑफकोर्स आम्ही तिला तिकडे last आहेस का काय? तर जैतून जे मराठी ऍक्सेंट आहे ना जैतूनचा, तर तो फक्त एक तिची मिमिक्री. नाही, मी तिला कधी नोटीस नाही केलं. प्लीज खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नको. आम्ही श्रावणी मॅम आणि मी आज तिची मिमिक्री करत होतो. सेम तिच्यासारखं बोलतो. येस. मग तू तर तिच्यासोबत 24 तास असतोस. बरं ठीक आहे, So जर बोल. तुला जेतूचं बरं. राहणं नाही, नाही, करायची नाही. तर नाद वेब सिरीज मध्ये त्या म्हशीची करून दाखव. सुधायची म्हणतोय का? अजून एक. ऐका सईद आणि प्रतीक हे खूप घट्ट मित्र आहेत. होतो. बेस्ट फ्रेंड्स आहेत. तर प्रतीकचा म्हणजे बाब्याचा त्या सिरीज मधला एक फेमस डायलॉग तो बोलून टाक. येस. बाब्या शांत आहे. बाब्या शांत म्हणून जया शांत. अयो काय बोलला हा तुझा डायलॉग. ची. बाब्या शांत आहे. बोल 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 बोल. अहो दीदी, एपिसोड बघायचा होता. आता म्हणजे ह्याने एपिसोड बघितला नाहीये. आणि मी गॅरंटी देऊ शकते की हा डायलॉग ऋषभ बोलू शकतो. येस. बाब्याचा. बाबूराव शांते म्हणून गाव शांते. बाबूराव जर एकदा उठला तर विषय संपला. संपला. ए ऐका बाब्या शांत आहे म्हणून या दुनियेला आणतंय. असा नाही डायलॉग. कसं आहे? काही काय बोल. बोल मग आता तू बोल चल. अरे विषय कसा जाऊ आपण. अरे ऐक तरी ऐक तरी. आता श्रावणी मॅम काय ऑफकोर्स त्या आपल्या सिरीजचा प्रोड्युसर आहेत. तर त्यांच्याशी बोलणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला प्रश्न नाही, तुम्ही फक्त एक छोटासा रिव्ह्यू द्या. येस. मला असं वाटतं की नाद ही वेब सिरीज जेव्हा चालू केली अनएक्सपेक्टेडली माझ्यासाठी सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे शूटिंग चालू होणं, त्यात रमाचं कास्टिंग होणं, रमासोबत अभिजितचं असणं, त्याच्या विरोधात प्रतीकचं असणं आणि हे सगळं आशिषनं एवढ्या मनापासून करणं आणि त्या व्यतिरिक्त त्याचं म्युझिक एवढं बेस्ट होणं, ह्या सगळ्या माझ्यासाठी अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या आणि मला त्या जाम आवडल्यात. त्याच्यामुळे मी आजचा दिवस आणि आजची वेळ एन्जॉय करते आणि लव्ह यू रमा वन्स अगेन. तू काय शाना म्हणतोय. आज हम जैतून को सच्ची में मिस कर रहे हैं. पता है जैतून. यस. तुम्ही दोघच मिस करताय ना फक्त. ठीक प्लीज. यस हमको समझ रहा है कि वो भी मिस कर रहा है पर
वापिस टू नाद. नाद ही वेब सिरीज ऍक्च्युली नावाप्रमाणेच नाद आहे, एकदम नाद भरी, नाद खुळी, एकदम नाद लावणारी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा बघा, कारण त्याच्यामध्ये यार मी सिरियसली पहिल्यांदा प्रतीकची तरफदारी करतेय. प्रतीकसाठी बघा, कारण अख्खं त्यानं पहिल्या एपिसोडला तर खाल्लेलं आहे आणि अक्षाने पण आमच्या अनएक्सपेक्टेड अक्षय कुठे अक्षय सर दिसतात हे पूर्ण सेट वरती आणि आता पण चिडी छुप बोलत नाही, पण ठीक आहे. आपलं आज बोलायला लावणार रमा. तुमचा फक्त एक शॉर्ट एक्सपिरियन्स सांगा, कसा होता? छान वाटलं खूपच. म्हणजे आशिष बरोबर तर मी पहिल्यापासूनच काम करतोय आणि ह्यावेळेस पण मला म्हणजे ऍक्टिंग वगैरे सगळ्यांची छान वाटली. एवढंच. एकदा बायसेप दाखवा, एकदा बायसेप दाखवा. माझा भाव आहे हा कॅमेरा पहिल्यापासून करतोय. आम्ही प्रोजेक्ट हा वाटतं तिसरा एकत्र करत असेल, पण आमचं ट्युनिंग छान जमतं आणि अजून छान तुम्हाला प्रोजेक्ट बघायला मिळतील. येस, तू भाऊ आहे माझा, तू जीव आहे माझा. प्रेम करतो तुझ्यावर मी आधा. सांगा, खरं सांगा, नाद वेब सिरीजचा एक्सपिरियन्स खरं सांगा. एकदम एक नंबर. एक नंबर. एवढं सवय नाही, खरंच छान वाटलं. हे म्हणते 1 नंबर का 2 नंबर. खरं सांगा. खरंच मस्त कॅमेरा केलेला आहे आणि एवढ्या इन्स्टंट रिझल्ट, म्हणजे शूट झाल्यानंतर लिटरली आठवड्यातच रिलीज झालेलं आहे. सो हे पण अनएक्सपेक्टेड होतं. सो आपण आता अक्षयला शोधतोय. अक्षय कुठे आहे? अक्षय जो याच्या लंगड्या काकाचं कॅरेक्टर केलेलं आहे. आहे तो तिकडे जाता, तो जरा थोड्या कॅरेक्टर मध्ये घुसलाय, तो निघालाय आता. येतोय का? काय दुमडून येतोय तो आता. येस. तर तोपर्यंत आपण गणेशला विचारूयात. गणेश काय पितोय सारे? अरे पिऊ नकोस. कशी वाटली तुला वेब सिरीज आणि कोणाबद्दल रिव्ह्यू देशील? खूप छान. वेब सिरीज बद्दल बोलायचं झालं तर ओव्हर ऍक्टिंग करू नको, नीट बोल तुझ्यासारखं तू. गण्याला चापटीन करीत. खरंच छान, एक नंबर काम. आणि मुळात कोणाचं? प्रतीक भाईजी दिल जिंकला डायरेक्ट. हे काय होतं हे? दिल जिंकला ग. भारी बाब्या. बाय द वे, गण्याच्या चष्म्यावर माझी नजर गेलेली. हा बोल पुढे. बाब्या काय? नाही, बाब्या कॅरेक्टर मुळात आपला. येस गाईज, बाब्याचं कॅरेक्टर तो बोलतोय का नाही, त्याच्यावरती आम्ही प्रँक केलेला आहे. तो बोलता आणि बग्गी बोलता ना आम्ही ते प्रँक केलाय. तर तुम्ही सईच्या चॅनल वरती बघा. ते लीडचं नाव आणि थांबा की तर 2 मिनिटं. लीडचं नाव त्यांना सांगितलं मी, आता ते रिव्ह्यू देतील बरोबर. प्रतीक लांबेकर आणि रमा सोनवणे. ते माहिती आहे नाव. अरे हिरोची आलेला आहे इथं आपला लंगडा काका. काका फुगडी घ्या. काकाच कॅरेक्टर कळलं मला. हा. काक्या असतो पंजाबी. गणेश सरांनी मला जरा सांगितलं, जरा 4 गोष्टी समजून. काय 4 कुठल्या गोष्टी? पटकन सांग. 1 कॅरेक्टर मध्ये कसं घुसायचंय, 2 कॅरेक्टर काय आहे सगळे लिहून काढ बोलली. 3 त्याच्यानंतर ते कॅरेक्टर मध्ये सगळे लिहून काढले, ते आतमध्ये घुस 4 आणि घुस ओनली बाथरूम आणि संडासातली घुस. फक्त घुस पाहिजे. बाकी काय नाही. गाईज, सो आमच्या अक्षयाने सुद्धा बेस्ट कॅरेक्टर केलेले. ऐन वेळ आलेला तो PYD मध्ये होता, पण तो स्विच झालेला नादसाठी. PYD ही माझी आणि रामची सिरीज आहे. याच्यामध्ये तुम्ही अक्षयाला नाही बघणार. तुम्ही बघताय रामच्या अपोजिट वेब सिरीज मध्ये. अपोजिट पण नाही म्हणू शकत, पण आमच्याच दुसऱ्या टीमच्या वेब सिरीज मध्ये, म्हणजे नाद वेब सिरीज मध्ये अक्षयाला. सो अक्षयचं हे कॅरेक्टर भयानक होतं आणि मला तर पर्सनली जाम आवडलेलं आहे, कारण अक्षयाने एफर्ट्स दिलेले. अक्षयाला स्वतःला प्रूव्ह करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, माझी अशी इच्छा होती माझ्या वेब सिरीज मध्ये पाहिजे यार अक्षय, पण अक्षयने परत यावर्षी पण मला कॉल दिलेला आहे. नाही, अजिबात नाही. तुमच्या बरोबर आता येतो की माझं चांगला मोठा एक नवीन प्रोजेक्टचा रमा कुठे गेली? रमा आता विचारणार आहे अक्षयला क्वेश्चन. जो आमचा एकदम नाही का खतरनाक वाला ऍक्टर आहे, तो गायब होता, आता आम्हाला मिळालाय. सो मला याच्यासाठी काय विचारू, पण असा प्रश्न आहे की तो रोल करण्यासाठी
म्हणजे का केलास तू आणि तुला काय म्हणजे कसा इन्स्पायर्ड झालास तू तो रोल करायचा? तसंच का केलं? त्या काठीवर पायच का उचलून ठेवलास? नाही त्याच्यासाठी भरपूर क्वेश्चन्स आहेत. नाही, मला माहित नव्हतं की माझा रोल आहे म्हणून. सरांनी डायरेक्ट मला तयार केलं, तुला काकाचा रोल करायचा म्हणून. पण खूप भारी जस्टिस दिला ह्याने रोलसाठी. आणि तुला असं मला विचारायचं आहे की काय एक्सपिरियन्स होता एका पायावर लंगडताना? लय भारी वाटलं मला. असं वाटतं की मला राजवाड्यावर जरा खेळावं जरा मस्त पैकी. मी ह्याचा किस्सा सांगू का? म्हणजे किस्सा म्हणजे एक गोष्ट अशी की जेव्हा जेव्हा अक्षाचे सीन लागायचे ना, गावात असं टेन्शन वालं वातावरण असायचं. कारण का खूप लोकांना ना का असं भीती वाटायची की नाही का, ए काय चाललंय ना का, कोण काय विषय, सरपंच आलेत का, असं नाही का रिअल मध्ये. अरे आम्ही बोलून अहो नाही शूटिंग चाललंय, अहो नाही जे कळलं ना गावातल्या लोकांना तर सगळे गोळा होतील, असं वाटेल खरंच काहीतरी सरपंचांना कोणतरी शिवी देते. अरे बापरे. म्हणजे तो एकदम असा लाऊड आणि ओपन ऍक्टर होता आणि नाही का एकदम बिनधास्त वाला. आणि त्याचा सीन बघण्यासाठी खूप गर्दी असायची सगळ्यात जास्त. मस्त मस्त. अक्षयसाठी हे ऐकून तर मला तर खूप प्राऊड फील होतंय, कारण माझी पर्सनली इच्छा होती की अक्षयने ऑन स्क्रीन खूप दिसावं. अक्षय ऑफ स्क्रीन माझ्यासाठी खूप काम करतो पण ऑन स्क्रीन खूप कमी दिसतो. पण या नाद वेब सिरीज मध्ये दिसलेला आहे रमा, प्रतीक आणि अभि सोबत, तर ते मला खूप जास्त आनंदाचं झालेलं आहे. फक्त आता मला पण नेक्स्ट एपिसोडला बघायचं धमक्या अजून कशा देतोय. आणि तो ऑफ कॅमेरा म्हणजे जसा दरवेळेस ऑफ कॅमेरा असतो ना तसा यावेळेस पण ऑफ कॅमेरा पण होता. त्याचा सीन कट झाला की प्रत्येकाची लाईट पकडायला हे करायला धावपळ काय हवंय काय नको ते करत करत त्यांनी त्याचं कॅरेक्टर पण खूप सुंदर केलं आणि खूप छान केलं. सो आय रिअली अप्रिशिएट यू. येस अक्षय, अप्रिसिएशन मिळालं. आता तू काय बोलशील? नाही, मला तर कॅरेक्टरबद्दल माझा चांगलं वाटलं. माझं कॅरेक्टर कसंही असेल तर पण ते कॅरेक्टर आहे. कुछ भी करने का. कल से तो ये खतरनाक मूवी देख रहे हैं तो इसको है विलन के कैरेक्टर करने का. आजचा किस्सा, आज आमचा जेव्हा हे झालं पॅकअप झालं, आज आमचं एक स्केड्यूल लागलं होतं शूटचं. तर तिथल्या गावातल्या लोकांची एकच मोठी कंप्लेंट होती की आम्ही काका आवडतात आम्हाला बघायला पण तुम्ही काकांचं शर्ट का नाही बदलत? काका वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकत नाही. त्यांचा खूप मोठा अहो नाही पण ते जरा शर्ट बदललं ना त्यांचा. काकांचा एक शर्ट लई झाला बघते. मग त्यांनी एवढं क्वेश्चनवर क्वेश्चन केलं ना, सर बोलले की नाही तो ते असं नाही का म्हणजे दाखवलं की त्यांचं कोणी नाही, ते थोड्या ट्रॉमामध्ये आहेत, पिऊन असतात हे असतात, त्यामुळे कसं ते कपडे वगैरे नाही दाखवणार. तर ठीक आहे असं काहीतरी दाखवा की गावातल्या कोणतरी त्यांना कपडे दिले असं सीन आहे. काकांना पोषक दिलंय. तर त्यांचं असं आहे की म्हणजे ते खूप उत्सुक आहेत काकांना बघण्यासाठी, पण त्यांचं असं आहे की आम्ही सेम आउटफिट मध्ये बघतोय तर प्लीज त्यांचा आउटफिट चेंज करा आता. येस गाईज, पण मला ना लिटरली तुम्हाला सांगते, नाद बघून मला असं वाटलं ना यार मी PYD मध्ये काम करतेय म्हणजे प्यारी यारी दुनियादारी त्याच्यामध्ये, तरी पण मला ह्यांनी नाद वेब सिरीज मध्ये घ्यावं. मला यार घेतच नाही. नाही आणि नाद वेब सिरीज साठी खूप लोक उत्सुक आहेत. मला असं माझ्या मित्रमैत्रिणींचे किंवा आमचे जे असे काय म्हणतात म्युच्युअल फ्रेंड्स आहेत ते लोक कॉल करून भेटून बोलतात की अरे पहिलाच एपिसोड खूप भारी होता, आमच्यासाठी काय असेल तर प्लीज बघा ना तुमच्या वेब सिरीज मध्ये. सो खूप छान वाटतं आणि अनएक्सपेक्टेडली पहिलाच एपिसोड बघून खूप छान रिस्पॉन्स आहे. सो खूप छान वाटतं. असंच प्रेम राहू द्यात आणि पुढचे जे एपिसोड्स येणार आहेत त्याला पण भरभरून प्रेम द्या, कारण का स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे पुढे. आत्ता तर जस्ट पहिला एपिसोड आलाय, नंतर ट्विस्ट टर्न्स होणार आहे. कारण मला ते तेव्हाच कळालं शूटला जेव्हा सक्षम गेलेला ना आमचा बारामतीचा स्टुडंट, तेव्हा तो मला आल्या म्हणला मला यार काय हे. फर्स्ट डेला मी शूटला गेलो आणि आमरीच म्हणला डायरेक्ट, म्हणलं आमरी असं करतेय, म्हणलं माझ्यासाठी सिरियसली, म्हणलं असं काय करतेय. मी ते तुम्हाला आता नाही सांगणार, त्यासाठी तुम्हाला सगळे एपिसोड्स बघायचे आहेत. आणि मला असं वाटायला लागलं की यार मला पण घ्यायला पाहिजे. आशिष यार काय आशिष माझ्याकडे लक्ष देत नाही. मला अजून फिलिंग आहे PYD पण भारी असणार आहे. मी जेवढं बघितलंय सो PYD साठी पण मी एक्साइटेड आहे. काय 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 दारू गायब झाली. हो माय गॉड, ह्यांचं लक्ष कसाचं कोणाचं काय काय. चला आता आपण बघूयात रमा नेक्स्ट कोणाला क्वेश्चन्स विचारतीये. हे बघा आजच्या दिवसाचा कॅमेरा करणारे गणेश भिसे. पळून जाऊ नका, इकडे या. पळून जाऊ नका तुम्ही, पळून जाऊ नका. का पळून जाताय तुम्ही? हे बंद पडलं ना, मी नाही केलं. नाही ते तूच केलेस. ते तूच केलेलं आहेस. व्हिडिओ ब्लॅकमेल आता बंद पडलं, त्याचे पैसे दे.
आणि निखिलला आता एपिसोड बघितल्यानंतर प्रश्न विचारणार, कारण आय गॅरंटीड निखिलनं आधी एपिसोड बघितला नसणार आहे. नाही बघितलं मी. Yes. अडचण एकच झाली की ते फोकस होत नाही प्रोजेक्टर. आता काय करायचं त्यासाठी? ब्लर मध्ये बघूयात, पण बघूयात. आता प्रोजेक्टर बंद पडलंय त्याचं. हा ना. हा बघ ना, बंद पडलंय ते प्रोजेक्टर. आता काय सो करायचं? आय एम ग्लॅड की माझा मित्र निखिल आहे आणि तो आज आमच्यासोबत या नाचच्या स्क्रीनिंगसाठी उपस्थित आहे आणि तोही आमच्यातच लगेच इन्व्हॉल्व्ह होऊन लगेच एन्जॉय करतोय. सो थँक्यू निखिल. अरे मोस्ट वेलकम. मला इन्व्हाइट केल्याबद्दल मोस्ट वेलकम. येस, फक्त इन्व्हिटेशनच नाही काय, तुम्हाला सांगते हा आर्किटेक्ट आहे. सो तुमच्या घराचा डिझाईन बनवायचा असेल तर याच्याकडनं बनवून घ्या. फक्त 3D नाही बरं का, खरोखरचं घर. 3Dत नका मागू, खरं असेल तरच सांगा. गाईज सो चला. काय सोनी फक्त क्लिअर दिसते, बाकी काही दिसत नाही. गाणं आहे ना, गाणे आजचा कॅमेरा केलाय पण काहीतरी येडेपणा केलेला आहे. आजचा कॅमेरा कोणी केला? तू नाही केला मी कॅमेरा. म्हणलं ऑटो फोकस वर होता. ऑटो एकच शॉट घेतलाय ते पण ऑटो फोकस वर होता आणि तो ब्लर झालेला आहे. खाली बघ, वायर बघ. सॉरी 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 गाईज. तुमचा रिव्ह्यू तुम्हाला ऑनलाईन बघायला भेटेल नंतर. बाबू बाबू जाने उधर बाबू. बाबू क्यों जाने उधर बाबू, तू मत जाना. भिकारी बुब्बू कुठे गेले माहिती. गाईज तिकडे ते जातील, पण आपण आधी गुरव सरांना विचारूयात. तुम्ही सांगा, आमचा एपिसोड बघितला का नाही? खरं सांगा. नाद वेब सिरीजचा आमचा पहिला एपिसोड बघितला का नाही? येस, हे आहेत आमच्याच बिरादरीतले आणि आमचेच पाहुणे. ते आहेत हे पिकॉक क्रस्टचे आपले मेन शेफ. सो आपण यांना सुद्धा नंतर रिव्ह्यू विचारूयात. तुम्ही आमच्या स्क्रीनिंगला इन्व्हिटेशन ऍक्सेप्ट करा आणि उपस्थित राहा. येस, चलो गाईज, तुमचे 2 मेंबर गेले कुठे? भिकारी बसली यांची. आयुष्यपत लाज वाटत नाही मित्रांना असं म्हणतो यार. चला बघूयात कुठे बसलेत. चल आता गाईज हे बघा, हे आहे पिकॉक क्रस्ट रिसॉर्ट आणि हे खूपच भारी आहे. आम्ही इथे खूप आधीपासून इथे खूप सारे इव्हेंट्स करतो. आपल्या पार्टीज आहेत किंवा आपल्या सगळ्या सेलिब्रेशन्स आहेत, या सगळ्या इथेच असतात. सो खूप मोठा एरिया आहे ऍक्च्युली. तुम्ही इतर ब्लॉग्स मध्ये पण बघू शकता. सॉरी काय झालं? आम्ही अपेक्षा गटामध्ये आलो. आम्ही अपक्ष पक्षात जातात आशिष सर. ठीक आहे, आशिष सरच इकडे येत होते, पण जाऊ देत. आता काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं आहे? या दोघांच्या भांडणावर तुझं काय म्हणणं आहे? तुझं काय म्हणणं या दोघांच्या भांडणावर? या दोघांच्या भांडणावर त्यामुळे मी कमेंट आता काय भर काय होतं हे? प्लीज गाईज माझ्या चॅनलला मी हाय असं ठेवणार. ह्याच्यामध्ये तू काय करते, तू अंधारामध्ये दिसतंय, माझ्या घरातल्या दिसले मागे बॉटल पडलेली. बरं ठीक आहे, ऋषभचं कट करेन मी, बाकी कोणाचं नाही. काय म्हणलास? तेव्हा म्हणला मी नाही. काय नाकानं बोलतो त्याला. त्याचं नाक बघ ना. नाक नको, नाच बघ. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. काय म्हणणं काय तुझं बरोबर याच्यावर? आहे. पुढचं प्रमोशन झालंय. आता जळतो का नाही आमच्यावर जळतो? काय प्रॉब्लेम काय तुला आयुष्यात? चांगला दिसतोयस पण. अरे गाण्यात दिसत नाही, पण आज दिसतोय. म्हणजे कॅमेराच्या मागे असतो म्हणून दिसत नाही असं म्हणते मी. प्लीज गाईज, मी काय त्याला रोस्ट करत नाहीये. काय कधी चिडू शकत नाही तो. काय म्हणते? अरे मग ऑर्डर कर ना. काय झालं तुला दात काढायला एवढे? दात काढाय काय झालं? प्लीज काय झालं पटकन सांग. काय झालं तू तरी सांग. दोघांचं जरा डील चालली, मीटिंग चालली की नंतर ना काही सगळ्यांचं झाल्यावर बाथरूम मध्ये भेट. काय तू बोल मिक्सअप व्हा. हो, नाही एवढं नाही फ्रेंड देऊ शकत. हसायचं काय नको राहू दे बिचारा प्रतीक. आता एवढा बिचारा कर बरं, बिचारी कर की अट माझी मान्य आहे. थांब. ए प्रतीक आता एक्सप्रेशन चेंज करणार, त्याचे वेगवेगळे 5 रंग दाखवणार. बिचारा प्रतीक, रागीट प्रतीक, चालू प्रतीक.
प्रेमळ प्रतीक. आता बस दादा वर आला. ए गाईज इकडे बघा, बोला तुम्हाला तर क्वेश्चन आहे. बोला. एवढी थंडी वाजते का? तुम्हाला एक क्वेश्चन आहे, तुम्ही एवढे क्लोज का बसलाय? कारण आम्हाला क्लोजनेस आवडतो. कारण की याचं पोट सुटलं. ऐक ना, आवडतं ना. बोल 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 ऋषभ बोल. बोल ना बोल. काही त्यांच्या जोग ह्यांना कळालं, तुम्हाला कळालं असेल कमेंट मध्ये सांगा. मी यांना तरी granted धरतो ना. सईद तू सांग, हे दोघं एवढा क्लोज का बसलेत? त्यांचा जन्मसिद्ध हक्क येतो. तू का नाही आमच्या जवळ? कारण उद्या 26 जानेवारी आहे. सगळ्या अरे हॅपी रिपब्लिक डे. येस. रिपब्लिक डे हॅपी. सुधा पब्लिक. उद्या कोण कोण उरमडीला येणार आहे? हो उरमोडीला आम्ही काय? उरमोडी असंच फिरायला रे. सकाळी बॉन फायर वगैरे करूयात आपण आणि निघणार बार्बेक्यू चिकन करणं. झेंडा वंदन करून निघायचंय. झेंडामध्ये तेच करायचंय. हे नाही म्हणजे लेट नाईट काय असेल तर सांगा. उद्या मी लेट. उद्या त्यांचं शूट आहे आणि उद्या ना मग त्यांचं बाईक शूट आहे. आमचा सत्कार आहे संध्याकाळी. शूट आहे. कधी जाणार आहे तुम्ही? आपलं शूट नाहीये. काय कोंबताय दोघी पण. पिकअप क्रस्टचं ऑलवेज जेवण बेस्ट आहे. आज पण आम्ही लेट जेवतोय, आता वाजले 1:15 तरी पण एकदम बेस्टच लागतंय. आम्हाला त्यांनी रोट्या परत गरम करून दिलेल्या आहेत आणि परत नॉर्मल रोटी टू बटर रोटी कन्वर्ट करून दिलेली. तिरका कॅमेरा का करतोय? सरळ पकड. ते बाई इकडे बसले तिकडे बसले सगळ्यांना ते इथं आलो म्हणतो मी म्हणलं काय शपथ आणायला. बाय द वे, नाद वेब सिरीजच्या हिरोकडून बर्थडे पार्टीचं पिकॉक क्रस्टचं जेवण पण एकदम नाद भरं आहे. बर्थडे भरला ना त्याचा. आब्याचा माहिती नाही तुला? अरे काय तू नुसतं चिकन वर दाव आणि मार. त्या दिवशी तो शूट करत होता. रोटी घ्या. अच्छा तेव्हा बड्डे होता, आज नाही ना. नाही आज कोणती बर्थडे पार्टी आहे? केक विसरलो काय? हा, सेटवर केक कट केलाय. सो तुम्हाला ब्लॉग मध्ये सेटवरच्या केक कट केलेला. येस माझ्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला केक कट येस, केलेला. प्रतीकच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेल कट करताना केक. प्रतीकच्या डे किती वेळा? काय रस्ता दे. ही भिकाऱ्यांना कशाला बोलवलं इथं? रस्सा द्या आणि फिस्सा द्या. कधीच प्रतीक रिस्पेक्ट देऊ शकणार नाही त्या मित्रांना. मालिक ओ रस्ता देतो. रस्सा देऊन को जरा चालू लिंबू चालू बोलणे का लाईन संपलं हे लिंबू. नवीन दे. नाही येईल सगळं फक्त कांदाच आहे. हॅलो गाईज, आम्ही नाद वेब सिरीजच्या स्क्रीनिंगला आलेलो आणि पार्टी पण आमची मस्त झालेली आहे. तर तुम्हाला मला हे सांगायचंय की नाद वेब सिरीज ही माझ्या चॅनलवरची एकदम 2026 ची धमाकेदार वेब सिरीज आहे आणि याच्यामध्ये आमच्या लाडक्या रमानी आणि अभिजितनी आणि प्रतीकनी आणि शंतनूनी एकदम एकदम धडाकेबाज काम केलेले आणि अक्षाचा अनएक्सपेक्टेड रोल आहे. सो त्यासाठी ही वेब सिरीज नक्की बघा. खाली लिंक देतेय, लिंकवर लगेच क्लिक करा आणि लगेच एपिसोड बघितल्यानंतर लगेच कमेंट पण करा. आणि जर लाईक नाही केलं ना तर मग एकेकाचा लाईक कोणाकोणाचा येतो तो मला कळतोच आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. शेवटी नाद कोणाचा करायचा? आता फक्त वेब सिरीज बघितल्यावर प्रत्येकचा नाद करायचा. मग तू बोल. अरे बाब्या पण येते असं विसरलात का? नसं नाही, बाब्या शांत आहे म्हणून तर यांना आणतंय असं काहीतरी. काय पब्लिक वेब सिरीज बघितली का नाही आपली? ती म्हणजे कोणती म्हणल्यावर? नाद. येस, ती चला म्हणजे कोणती? नाद. अशी स्टार्टिंग चला तर आता आपण बाईट घेऊया त्यांचे. मस्त पैकी शॉर्टला बघा हे बाय. प्रॉपरली जाऊ म्हणजे मिसमॅच नाही व्हायला. मी कुठला डायलॉग वेगळा? नाही घेईल आपण घेऊ. बघ स्टार्टिंग ती थांबली ना की लगेच तू उचल. तू थांबला की ती उचलते बरोबर. हा ओके, चालू करू. हा, तू फक्त फ्रेम चालू ठेवा तुम्ही. आम्ही हा. फ्रेम होतो.
बाब्या शांत आहे कारण गाव शांत आहे, आणि जर बाब्या उठला तर समोरच्याचा अंत. नक्की बघा नाद, फक्त श्रावणी सोळसकर या युट्यूब चॅनलवर. चला भेटू येत्या शुक्रवारी सेकंड एपिसोड मध्ये. येस, तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि स्पेशली नादिया वेब सिरीजला. आणि- बाय बाय. आणि सगळ्यात स्पेशली आमच्या तिघांची ऍक्टिंग कशी वाटली कमेंट्स मध्ये प्लीज नक्की सांगा. नक्की नक्की सांगा. बाब्याला विसरू नका. मस्त मस्त. कोण कोण काक्या? काकाला विसरलो बे. कोण काका? होय, अच्छा. अरे म्हणले या गाण्यामधनच कुठनं काय झालं? रडायला काय झालं? काय झालं? बोल बोल, खरं बोल. दुःख मांड तुझं, पटकन पटकन बोल. काय केलंस तू? गणेश तो रडायला लागला. हा, काय केलंस तू? तो रडायला फोटो काढला त्या मोबाईल मध्ये. स्टोरेज फुल झालंय. काय काय एवढा ब्लॉग केला की हे प्रत्येक स्टोरेजच फुल झालं. आता काय ब्लॉग एडिट करत नसते. केलं की कधी ते वाच बघितलं नाहीस? त्याला काय दुकान पण, सॉरी हॉटेल पण बंद झालेले. मॅडमचे काळ कुठं आहे त्यात काय दिसत नाहीये. तू दिसतोयस. काय झालं? बाय बाय काय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. काय म्हणला? जेवण पचलं इथं. चला की मग फोटो काढून नाही त्यांना ढुसकी सोडली. हो चला चला गाईज. गाण्याच्या नादात अक्षा विसरला मोबाईल आणि साऊंड. गण्या काय रे चाड्या करतोयस? काय गण्या चाड्या करतोयस रे? आ चाडेखोर काय सांग बरं. ते तर गेले आता. ह्याचा ह्याचा वापर काय करशील माझ्याकडे? काय चला आपल्याकडे नाहीये. आहे कुठे? माझ्या पर्स मध्ये. दिली का? काढून दिली का? सर घेऊन गेले घरी. गो. अच्छा चलो लेट्स गो. आओ शिट. ठीक आहे चलो.